अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कोर्टाचाच स्टे ऑर्डर धाब्यावर नगेवाडी प्रकरणी डॉक्टर नरेंद्र खोत यांचे ईश्वरपूर तहसीलसमोर आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू। नगेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील अवैध बांधकाम प्रकरणी न्यायालयाने स्थगिती आदेश स्टे ऑर्डर दिलेला असतानाही बांधकाम सुरूच असल्याचा आरोप करत डॉक्टर नरेंद्र खोत यांनी ईश्वरपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला आता 3 दिवस पूर्ण झाले असून प्रशासनाने अद्याप ठोस दखल घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगेवाडी येथील गट क्रमांक 600 मधील जागेवर न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेला असतानाही बांधकाम सुरू ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। विशेष म्हणजे स्टे ऑर्डर मिळाल्यानंतरही गेले 1.5 महिन्यापासून बांधकामाचे काम सुरूच आहे, असा गंभीर आरोप डॉक्टर खोत यांनी केला आहे। या संदर्भात डॉक्टर नरेंद्र खोत यांनी अनेक वेळा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडे तक्रारी करून काम थांबवण्याची मागणी केली, मात्र तरीही बांधकाम बंद करण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे। उलट सध्या या ठिकाणी स्लॅब टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। डॉक्टर खोत यांचा आरोप आहे की न्यायालयाचा आदेश असतानाही काही स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे, त्यामुळे न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन होत असून प्रशासनाकडून गंभीर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान या आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून इतर काही सामाजिक संघटनांनीही या उपोषणाला समर्थन दर्शवले आहे। मात्र 3 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा सकारात्मक चर्चा झालेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। डॉक्टर नरेंद्र खोत यांनी प्रशासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या असून त्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून पाडण्यात यावे, राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष कारवाई करावी, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकारी व व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशा मागण्यांचा समावेश आहे। ईश्वरपूर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आमरण उपोषणाकडे प्रशासन कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। येथील ढगेवाडी येथील डॉक्टर नरेंद्र खोत ईश्वरपूर येथील तहसील कार्यालयाजवळ 3 दिवसापासून उपोषण करतायत। त्यांनी कशासाठी उपोषण केले आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। डॉक्टर साहेब, आपण कशासाठी उपोषणाला बसला आहात ते सांगा। ढगेवाडी येथील गट नंबर 600 मध्ये बाळकृष्ण नामदेव खोत या अवैधरित्या कोणताही परवाना न घेता घर बांधत होते। त्याबद्दल आपण भांडण तंटा होत असताना आपण कुरळ पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलेलो। आपली तक्रार घेतली नाही, तिथे एका राजकीय पुढाऱ्याचा फोन आला आणि तो फोन आल्यामुळे आपली तक्रार घेतली नाही। त्यानंतर आपण तक्रार ह्याच्यामध्ये गेलो, दिवाणी कोर्टात गेलो। दिवाणी न्यायालयाने आपल्याला 13 जानेवारी 2026 रोजी स्टे ऑर्डर दिली, तरी पण ते बांधकाम चालूच आहे। चालू असल्यामुळे मग परत आपण स्टे ऑर्डर जोडून सगळ्या कार्यालय, कुरळ पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय ईश्वरपूर, पंचायत समिती, जिल्हाधिकारी, SP सगळ्यांना आपण अर्ज केले, तरी पण कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही। मग आपल्याला काही न्याय भेटला नाही म्हटल्यानंतर आपण राजकीय दबाव सगळ्या प्रशासनावर आहे जिल्ह्यातल्या। मग आपण उपोषणाचा निर्णय घेतला। तर आज आपण उपोषण 2 दिवस झालं करत आहे, आज 3रा दिवस आहे। तर पहिल्या दिवशी यांनी कारवाई केली म्हणून सांगितलं आपल्याला, तर कागदोपत्री कारवाई होत नाही, कारण तो पुढचा इसम आहे, तो कुठली नोटीस हातात घेत नाही, त्या नोटीसला उत्तर देत नाही, त्या नोटीसीप्रमाणे वागत नाही। पोलिसांनी लिहून घेतलं तरी पण त्यानं बांधकाम चालू ठेवलं। तहसीलदार ऑफिसनं कारवाई केली म्हणले, त्यांनी तिथे जाऊन नोटीस दिल्या, सगळं झालं, बांधकाम थांबवतो असं लिहून घेतलं, तरी पण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी काल सकाळी त्यांनी पूर्ण स्लॅब जोडलेला आहे, तो स्लॅब चालू केला, काम त्याचं वतायचं। त्यानंतर आम्ही फोन केला तहसीलदारांना, सर्कलना, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना, तर ते म्हणले आम्ही कारवाई केलेली आहे काल आणि तुम्ही उपोषण स्थगित करा। म्हटलं कुठं कारवाई केली, आता सध्या स्लॅब चालू आहे, तुम्ही चौकशी करा म्हटल्यानंतर सगळं प्रशासन काल दिवसभर तिथं ढगेवाडीमध्ये गेलेलं। मग काय कारवाई केली, माझ्याकडनं जबाब लिहून घेतला, तुमचं क्षेत्र कुठं आहे दाखवा, म्हणजे ज्याचे ऑर्डर आहे कोर्टाचे स्टे ऑर्डर त्यालाच तुम्ही उपोषण स्थळावर या म्हणताय आणि तुमचं कुठलं क्षेत्र आहे दाखवा म्हणताय। 7-12 क्षेत्र कोण कसं सामायिक ठरवणार? आता हे बांधकाम आहे ते माझ्याच जागेत आहे म्हणून तर कोर्टाने स्टे ऑर्डर दिली ना। मग हे सर्कल साहेब म्हणतात की आमची ही टेक्निकल बाब आहे, आम्ही भाग घेऊ शकत नाही। तहसीलदार तसेच म्हणतायत, पोलीस स्टेशन म्हणतंय
दिवाणी बाबा आहे. पहिल्यापासून पोलीस स्टेशनने दिवाणी बाबा करत हे घर वाढवले. जिल्हा प्रशासनाकडे अर्ज आलेला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे, त्याच्यावर काही कारवाई केली नाही. म्हणून आपण आज उपोषणाचा निर्णय घेतलाय. तर त्यांनी आज सगळं केलंय, पण ते माझी मागणी काय आहे, पहिल्यांदा मी पाडून मागितलेलं, पण आता मी काय म्हणतोय की ऍटलिस्ट ते बांबू आहेत आणि ते स्लॅब जोडलेला आहे, तो निकळला पाहिजे. तिथं पाण्याची टाकी आहे, तिथं कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीट मिक्सर आहे, तो तिथनं हलवा, ही माझी मागणी आहे. तर याच्यावरती मला तहसीलदार मॅडमच्याकडं हे काय उत्तर आलेलं नाही. हे आम्ही करू शकत नाही, तुम्ही बांधकाम थांबवण्याचा अर्ज केलाय असं म्हणतायत. थांबवणे म्हणजे आज मी उपोषण स्थगित केलं तर ते उद्या स्लॅब टाकू शकतात ना. मग पोलीस प्रशासन तिथं काल आता गस्त लावलेली पोलिसांची रात्रभर, आता उद्या मी उपोषण सोडल्यावर काही गस्त लावणार नाहीत, मग स्लॅब टाकला जाणार. असंच केलं ना आधीपासून त्यांनी. बरं 2 दिवस झाले प्रशासनानं बघितलंय ना, समोरचा माणूस ऐकत नाही, तरी पण प्रशासन मलाच धमक्या देते की तुम्हाला आम्ही ऍडमिट करणार जबरदस्तीनं. मी व्यवस्थित आहे, शारीरिकरित्या आता फिट आहे, माझं संविधानानुसार सगळं चालू आहे आंदोलन शांततेत. मला न्याय द्या ना, मलाच धमक्या कसं काय देत नाही आणि मलाच तुम्ही विचारताय की तिथे येऊन तुझं क्षेत्र दाखव म्हणून. सर्कल साहेब सरळ मला तिथं म्हणतात की, आणि मी म्हणलं तुम्ही मोजू शकताय ना टेपनं, तर म्हणतात आम्हाला टेक्निकल तसला हे नाही. मग आता काय न्याय मला भेटतच नाही, माझं उपोषण सुरूच आहे, मला धमक्या येतात प्रशासनाकडनं. प्रशासन दबावाखाली आहे, मोठ्या नेत्याचा राजकीय त्याच्या पीएचा दबाव आहे प्रशासनावर. आज मी उपोषण केलं तरी पण आज त्यांची माणसं तिथे जाऊन सर्कलला म्हणतात की तुम्ही तिथं कसं काय कारवाई करताय. त्या नेत्याचा स्वतः तिथं कार्यकर्ता येतोय, सरपंच असणारा तिथल्या भागातल्या गावचा, आणि येऊन म्हणतोय की तुम्ही कसं काय कारवाई करताय. म्हणजे काय आता त्यावेळेला प्रशासन त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा नोंद करत नाही. आपण इथं कागद काढायला गेल्यावर 2 शब्द जरा बोललो तर आपल्या शासकीय कार्यालयात गुन्हा नोंद करतात. तुम्ही उपोषण किती दिवस चालू ठेवणार आहात? मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण आहे. कारण काय आहे, माझ्या हक्काची, माझ्या 4 पिढ्या आजोबांची जमीन मला मिळत नसेल तर काय उपयोग आहे जगून. डॉक्टर नरेंद्र खोत यांना तालुक्यातील जिल्ह्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला. या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे आहेत. आज आपल्या मीडिया मार्फत मी सांगू इच्छितो, देशाला स्वातंत्र्य मिळून 60-70 वर्ष झाली. ज्या इंग्रजांना सळोकी पोळ करून सोडणारे क्रांतिशील नाना पाटील यांच्या जर तालुक्यात जिल्ह्यात जर असे सत्ताधारी लोक असं कोणतरी नरेंद्र खोत सारख्या शेतकऱ्याच्या पोरावर अन्याय करत असतील तर आमच्यासारख्या संघटनेचा कार्यकर्त्याचा रगात सळसळ राहत नाही. आम्ही या ठिकाणी 2-3 दिवस झाला आम्ही आळीपाळीने इथे येऊन पाठिंबा देतोया. आता मला मीडिया मार्फत प्रशासन, तहसीलदार, प्रांत आणि PI कोण आहे पाटील साहेब, त्यांना फोन केलता मगाशी मी, त्यांचं काही उत्तर समाधानकारक आलेलं नाही. ते सत्ताधाऱ्यांना, मंत्र्यांना, आमदारांना जर घेऊन या गोरगरीब शेतकऱ्याच्या पोरावर जर अन्याय करत असतील तर यो पोरगा आता गांधीगिरी पद्धतीने उपोषण करतोय. त्याचा आम्ही भाव आहे, आम्ही भगतसिंग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर या गड्याला, आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्याला, शेतकऱ्याच्या पोराला इथं कोणतरी म्हणाल काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आमची एकच जात आहे, शेतकऱ्याची जात आहे, कुठल्या पक्षाचा माणूस आणि कुठल्या कार्यकर्ता आम्हाला माहित नाही. शेतकऱ्याच्या पोरावर, शेतकऱ्याच्या कामगारावर अन्याय झाला तर आम्ही सर्व पक्षीय संघटना रस्त्यावर राहणार नाही. आणि जर आमच्या नरेंद्र खोतला काही दगापटका झाला, त्याच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलन पेटवणार. आंदोलनात होणाऱ्या नुकसानीस सर्वशी पहिल्यांदा पोलीस प्रशासन, PI, परत सर्व महसूल विभाग जबाबदार राहील. आणि ज्याने कोणी कागदाचा घोटाळा करून ते घर बांधायला परवानगी दिली, साहित्य उचलून नेऊन तिथलं त्यांचं ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजेत. नाही झाल्या तर आम्ही प्रशासनाला सळोकी पोळ करून सोडणार. किंवा गंभीर इशारा मीडिया मार्फत सर्व महसूल असेल, प्रशासन असेल, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा. जवळ ही उन्हातानातनं ही पोरं सकाळच्या 3रा दिवस झाली, ही पोरं किंवा आमचा नरेंद्र बसलाय, असला कडाक्याचा उन्हाळा आहे. जर प्रशासनानं याला काय झालं तर आम्ही वाळवा तालुका, शिराळा तालुका पेटीला शेवट राहणार नाही. आमच्या रक्तातच रगात आहे, शेतकऱ्याच्या अवलाद आहे. आम्हाला लढाई कोणी शिकवायची गरज नाही. जवळ चांगलं चाललंय तर चांगल्या पद्धतीने त्याला न्याय द्या. जर आंदोलनाचा हिंसक वळग लावायचा असेल तर तुम्ही लावा, हे प्रशासनाच्या हातात आहे. आम्ही तुम्हाला स्पष्टपणे अनेकदा सांगतोय, याचा निर्णय 1-2 दिवसात काय ते लावा, नसेल तर आम्ही रस्त्यावर मोर्चा, रस्त्यावरची लढाई करणार. हा मीडिया मार्फत फेरशे बळीराजा शेतकरी संघटना सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने गंभीर इशारा देत.
डगेवाडीचे नरेंद्र खोत यांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर, वडिलार्जित जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या जे बांधकाम चालू आहे त्याबद्दलचं जे उपोषण केलंय आणि उपोषण करण्यापाठीमागचं कारणही त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या प्रशासनासमोर मांडलंय. पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असतील, सर्कल, प्रांत, तलाठी या सगळ्यांच्या समोर त्यांनी आपली जे मनातली खंत आहे ती त्यांना बोलून दाखवली. परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता कोर्टाची स्टे ऑर्डर त्या बांधकामाला असताना सुद्धा त्यांच्याच विरोधात त्यांनाच जबरदस्तीनं वेगळ्या पद्धतीनं उपोषण मोडीत काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर असं न होता नरेंद्र खोत यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय आमदार जयंतराव पाटील साहेब असतील, माजी आमदार मानसिंगराव नाईक असतील, आमच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सुस्मिताताई असतील, तालुक्याचे अध्यक्ष विजय बापू असतील, या सर्वांच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी नरेंद्र खोत यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या उपोषणात आम्ही सक्रिय राहू, एवढंच या निमित्तानं सांगतो.